बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर, भाग 15. पूर्व क्षितिजावर उधळलेल्या केसरी रंगानं सगळ्या रानाला जाग आली. झाडाझुडपांना पाखरांच्या गोड आवाजानं भरून टाकलं. चिमण्यांचा चिवचिवाट, कोकिळेचा मधुर स्वर, या झाडावरून त्या झाडावर एका लयीनं आवाज देत उडणारा पोपटांचा थवा, आभाळातून आवाज देत निघालेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ, घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या छपरात आपल्या बछड्यासाठी हंबरणारी गाय, या सर्वांनी धुंडीरामला व वृषालीला जागं केलं. जाग येताच तो वृषालीला म्हणाला, चल बाहेर, गंमत दाखवतो. दोघंही दार उघडून घराच्या अंगणात आली. तो तिला म्हणाला, वृषाली, ऐक, निसर्गाचं गाणं ऐक. मला लहानपणापासून हे खूप खूप आवडतं. ती चहू दिशांना नजर फिरवीत म्हणाली, मलाही निसर्ग खूप आवडतो. त्याचवेळी समोरच्या आंब्याच्या झाडावर मोर लांडोरांची लकेर उमटली. ते ऐकून दोघेही प्रसन्न झाले. तो तिला म्हणाला, घरातून भांडं घेऊन ये, आपण गाईचं दूध काढू. ती लगबगीनं घरात गेली, भांडं घेऊन आली. दोघंही जनावरांच्या छप्पराकडे गेली. त्याला पाहून दगड्या धोंड्या हंबरला. गायीनंही ओढ घेतली. तिच्या बाजूलाच तिचा बछडा खोंड एका खुंट्याला बांधला होता. त्यानं त्याला मोकळा केला. तो शेपूट उंच करून आईकडे धावला. तिच्या स्तनांना जाऊन बिलगला. तिला कधीचा पाना फुटलेला. बैलांच्या पलीकडे बांधलेल्या 2 म्हशी त्याला पाहून जाग्यावरच नाचू लागल्या. त्यानं छपरासमोरच्या वैरणीच्या गंजीतल्या पाल्याच्या पेंढ्या काढल्या. त्या बैलांपुढं व म्हशीपुढे विस्कटल्या. एक गाई पुढं टाकली. जनावरांनी वैरणीत तोंड घातली. त्यानं गाईच्या कासेतून खोंडाला ओढून तिच्या समोरच्या खुंट्यास बांधला. गाय त्याला ममतेनं चाटू लागली. वृषालीच्या हातातील तांब्या घेऊन तो गाईच्या कासेखाली बसला. गाईला चांगलाच पाना फुटलेला. त्यानं धार काढायला सुरुवात केली. धारोशनं दुधाच्या चिळ्याने तांब्या भरत निघाला. बघता बघता तांब्या भरला. त्याच्या तोंडावर दुधाच्या फेसाचा फुगा चढला. तो उठला. तांब्या वृषालीच्या हाती देत म्हणाला, पी, बघ कसं अमृतासारखं लागतंय. ती खुशीनं म्हणाली, मला तर हे वातावरण खूप खूप आवडलं. चला ब्रश करून चहा करूया. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला, दादा, धार काढलीस? त्यानं वळून पाहिलं. गव्हाच्या रानाच्या बांधावरील पाय वाटेनं गावाकडून आला त्याचा धाकटा भाऊ त्याच्या पाठीमागं उभा होता. दौलतीला पाहून त्याला क्षणभर काय बोलावं सुचेच ना. दौलती अधूनमधून वृषालीकडे पाहत होता. स्वतःला सावरून धुंडीराम म्हणाला, ही तुझी वहिनी. दौलतीनं पुढं येत वाकून तिला नमस्कार केला. नको नको भाऊजी, म्हणून ती पाठीमागे सरकली. त्यावर धुंडीराम म्हणाला, असू देत, तो तुझ्यापेक्षा धाकटा आहे. चला चहा करते, असं ती म्हणाली. नको म्हणायचं धाडस दौलतीला झालं नाही. तो दोघांच्या पाठीमागून घराकडे निघाला. जाता जाता धुंडीरामनं दगड्या धोंड्याच्या पाठीवर हात फिरवला. बैलांची कातडी मालकाच्या स्पर्शानं थरथरली. दौलतीसह घरात येताच त्यानं प्रश्न केला. तो दौलतीला म्हणाला, दौलती, इथं वस्तीला कोणी आलं नाही? दररोज आबाच असतात, पण. दौलती अडखळला. पण काय? धुंडीरामने विचारलं. इथून पुढे ते वस्तीला येणार नाहीत, दौलती म्हणाला. काय येणार नाहीत? त्यानं विचारलं. तो शर्मिंदा होऊन वृषालीकडे पाहत म्हणाला, कसं सांगू? कसंही सांग, आमची ऐकण्याची तयारी आहे. आम्ही आमच्यापुरता तरी निर्णय घेतलेलाच आहे, धुंडीराम म्हणाला.
जोपर्यंत तुम्ही दोघं या मळ्यात आहात तोपर्यंत आबा या मळ्यात पाऊल ठेवणार नाहीत. तुमचं तोंड न बघण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळं यापुढं सर्व शेती व जनावरे मलाच पाहावी लागतील. असं म्हणून दौलती थांबला. त्यावर धोंडीराम म्हणाला, त्यांना इतकी ईर्ष्या असेल तर मीही त्यांचाच मुलगा आहे. मीही आपल्या बापाचं तोंड बघणार नाही. दौलतीनं खाली पाहिलं. मग मध्ये पडून वृषालीच म्हणाली, किती झालं तरी ते तुमचे वडील आहेत. तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार त्यांना आहे, पण तुम्हाला काही अधिकार नाही. आपल्या वहिनीच्या मनाचा मोठेपणा बघून दौलती ओशाळला. ब्रश करा, मी चहा ठेवते. असं म्हणून वृषाली स्वयंपाकघरात गेली. परत दोघा भावात चर्चा सुरू झाली. धोंडीरामने विचारलं, दौलती, शामराव अण्णा आपल्या घरी आलाच कसा? मला माहीत नाही. मीही आश्चर्यचकित झालो. तो तुला नोकरी देतो म्हणाला? होय म्हणाला, पण मला नकोय. मी शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. फार चांगलं केलंस. तुला काही लागेल ती मदत करीन. त्यावर दौलती म्हणाला, तू करशील, पण आबांना ते आवडणार नाही. आबांचा विषय नको. सगुणाचं कसं चाललंय? धोंडीराम, तिच्या सासऱ्यांना तुझं लग्न समजलंय. काय म्हणाले ते? त्यांनाही राग आलाय. यापुढं तुमचे आमचे संबंध संपले म्हणाले. सगुणाला माहेरी पाठवणार नाही असा निरोप आलाय त्यांच्याकडून. छान. तेही स्वतःला सरकार समजतात ना. त्याचा परिणाम आहे. न पाठवू देत. काय होते बघतच बसतो. तेवढ्यात वृषाली चहा घेऊन आली. तिनं एक कप दौलतीच्या हाती ठेवला, दुसरा समोरच्या टिपवायवर ठेवला. ब्रश करायला धोंडीराम उठला. ब्रश आवरून चहा घेत त्यानं विचारलं, सर्व जाऊ देत दौलती, पण आईची काय भूमिका? तिची आबांच्यापेक्षा वेगळी काय भूमिका असणार आहे? ठीक आहे, काळच काय ते ठरविल. असं म्हणत धोंडीरामनं निश्वास सोडला. त्यावर दौलती म्हणाला, तू वहिनीला घेऊन घरी आला नाहीस तेच बरं झालं. का बरं? त्यानं विचारलं. आई आबांनी वहिनींचा अपमान केला असता. वृषाली ऐकत होती. ती थोडी नाराज झाली. बरं, तुझं मत काय? असं त्यानं सरळ दौलतीलाच विचारलं. शांतपणे दौलती म्हणाला, तुम्हाला माझा विरोध असता तर मी इथं चहा प्यायला आलोच नसतो. धोंडीरामच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. पुन्हा दौलती म्हणाला, तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी आहेच मळ्यात. आता मी तुझ्या विश्वासावर निश्चितपणे बाहेर पडेन. असं धोंडीराम म्हणाला. त्याचवेळी मळ्यात सायकलवरून मानसिंग चौगले आला. तो सरळ घरात आला. लवकर आलास? त्याला धोंडीरामने विचारलं. गावची निवडणूक लागली आहे. कालच तहसील कार्यालयातून बातमी मिळाली आहे. असं मानसिंग म्हणाला. बरं झालं, आता हा कामाला लागूया. असं धोंडीराम म्हणाला. त्यानं मानसिंगलाही चहा दिला. त्याला म्हणाला, आज रात्री मीटिंग घेऊ. आपल्या कार्यकर्त्यांना निरोप द्या. मी ईश्वरपूरला जाऊन सर्व माहिती घेऊन येतो. शिवाय दादा पाटलांना व डांगे साहेबांनाही भेटून येतो. चहा पिऊन व धोंडीरामचा निरोप घेऊन मानसिंग गावाकडे परतला. आवराआवरी करून धोंडीरामनं आपली जीप बाहेर काढली. तो ईश्वरपूरला आला. गावची ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. कार्यक्रमाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. सर्व माहिती घेऊन तो कासेगावला दादा पाटलांच्याकडे आला. दादा पाटलाला त्याच्या लग्नाची खबर आधीच कळली होती. त्यामुळे त्यांनी थोडं निरुत्साहानंच त्याचं स्वागत केलं. त्याला दादा म्हणाला, मास्तर आला तर चहा घ्या. मला तुमच्याबरोबर बोलायची इच्छा राहिली नाही. काय झालं? असं त्यानं विचारलं. दादा म्हणाला, म्या तुम्हासनी नोकरी दिली. 2 नंबरच्या धंद्यात घेऊन कोट्याधीश केलं. ह्याच्या पाठीमागं माझा बी स्वार्थ होता.
म्या तुम्हासनी माझी पोरगी द्यायचा विचार केला होता, पण शेवटाला गाडाव ते गाडावच असतंय, ते उकिरडं फुकणारच. दादाच्या बोलण्याचा शेवटचा घाव त्याच्यावर मी लागला, पण तिथं दादाशी दादागिरीनं बोलण्यात काही अर्थ नव्हता. तो चहा न घेताच मुकाटपणे उठला. पुन्हा दादा म्हणाला, मास्तर, आता तुमची नोकरी पण गेली असं समजा. तो काहीच बोलला नाही. सरळ जीपमध्ये जाऊन बसला. त्यानं जीप सुरू केली. तो सरळ श्रीपतराव डांगेंच्या बंगल्यावर आला. डांगेंनी विचारलं, सावंत, पुन्हा का आलात? तुमचे आभार आणि माफी मागायला, त्यानं उत्तर दिलं. कशाबद्दल? डांगेंनी खोचकपणे विचारलं. त्यावर तो नम्रपणे म्हणाला, तुम्ही मला नोकरी दिलीत व मला मास्तर केलं त्याबद्दल आभार, आणि त्या दिवशी तुम्हाला मी उलट बोललो त्याबद्दल माफी. पण मी आता तुम्हाला नोकरीवर घेऊ शकत नाही. डांगे, मी नोकरीसाठी आलो नाही. गावची निवडणूक लागली आहे. मी निश्चितपणे ग्रामपंचायत जिंकेन. त्यानंतर तुम्हाला गरज वाटलीच तर तुमच्या कारखान्यासाठी गावठाणाची जागाही देईन. एवढं बोलून तो उठला व तडक डांगेच्या बंगल्याबाहेर पडला. अवाक झालेले डांगे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. धोंडरामच्या मनात विचारांचं काहूर उठलं. हा दादा पाटील, आजवर त्यानं मदत केली, पण त्याला त्याची पोरगी आपल्याला द्यायची होती. एवढ्यासाठी त्यानं आपल्याला 2 नंबरचा पैसा मिळवण्याची सोय केली. आता त्याचं जमणार नाही. कदाचित उद्याच्या निवडणुकीत तोही आपल्या विरोधात असेल, आणि हा आमदार डांगे दादाच्या इशाऱ्यावर आपली धोरणं ठरवतो. त्यामुळं त्यानं आज वाकडी भूमिका घेतली. उद्या तो सुद्धा शामराव अण्णालाच मदत करेल. तरीही आपण या निवडणुकीतून पाय काढायचा नाही. काहीही करून निवडणूक ही जिंकायचीच. गाडी गावाजवळ आली. त्यानं गाडी थांबवून लांबूनच डोंगरावरच्या पिराचं दर्शन घेतलं. म्हणाला, सत्याच्या पाठी राहा. पुढे येऊन महादेवाच्या देवळात जाऊन सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. त्यालाही साकडं घातलं. गावात येताना बुवा हाजीच्या दर्ग्याला नमस्कार केला. त्या क्षणी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो स्वतःशीच म्हणाला, याच बुवा हाजीचा उपयोग आपणास मुस्लिम मतांसाठी होईल. पुढं त्यानं हनुमानाचं दर्शन घेतलं. त्याच्याकडून शक्ती मागितली. सायंकाळी शिवाजी मंडळाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची मिटिंगसाठी गर्दी झाली. त्या गर्दीत सोमाजी कांबळे, भीमा नाईक हेही निरोपाप्रमाणे हजर होते. धोंडरामनं आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना आमदार डांगे व दादा पाटलांची भूमिका सांगितली. तरीही आपण जनतेपर्यंत पोचून जिद्दीनं लढूच असं सांगितलं. त्याने प्रत्येक वार्डातील उमेदवार ठरवले. त्यात भीमा नाईक, सोमाजी आढाव यांचा समावेश होता. बघता बघता एका विचारानं पॅनल ठरलं. उरला फक्त मुस्लिम उमेदवार. तिथली जबाबदारी त्यानं स्वतःवर घेतली. कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कार्यक्रम समजावून देऊन पॅनलचा अर्ज भरण्याचा दिवस ठरवला. शिवाय पॅनललाही छत्रपती शिवाजी पॅनल असं नाव देण्याचं ठरलं. त्यानं अर्धा तास कार्यकर्त्यांसमोर गावच्या विकासावर भाषण दिलं. त्याच्या भाषणानं कार्यकर्त्यांच्यात उत्साह संचारला. मीटिंग संपली. मीटिंग संपवून मळ्यात जाताना त्यानं मौला मखदूमच्या घरापुढे जीप थांबवली. तो तडक मौलाच्या घरात गेला. राम भाई म्हणत नमस्कार केला. आओ मास्टर साहब, क्या काम निकला? मौलाना भाईनं विचारलं. तो मौलाला म्हणाला, तुमच्या समाजाकडे बुवा हाजीची 100 एकर जमीन आहे. तुम्ही सर्व त्या जमिनीवर जगता, पण त्याच्या दर्ग्यासाठी किती खर्च करता? यासाठी सांगलीला धर्मादाय कार्यालयावर तुमची जमीन सरकार जमा व्हावी म्हणून धरणं आंदोलन करणार आहे. हे ऐकून मौला हादरला. तो गयावया करू लागला. त्यावर धोंडराम म्हणाला, एका अटीवर मिळेल. तुम्ही माझ्या पॅनलकडून उभे राहा. मौला म्हणाला, नमाज के वक्त जमात से बात करता हूं, फिर बता देगा. मौलानं धोंडरामचं म्हणणं आपल्या जमातीसमोर मांडलं. जमातीनं मौलाला हिरवा झेंडा दाखवला.
समाजातला वयस्कर कमरुद्दीन म्हणाला, नहीं तो देशमुख ने अपन का क्या काम किया है? अपने दरगाह के पास उसने दारू गुत्ता शुरू किया। अपन लोग आज तक उसको मत देते आया, अभी थोड़ा बदल करके देखेंगे, देशमुख से क्या देना घेना है। कमरुद्दीनचा सल्ला सर्वांनाच पटला आणि मौला शिवाजी पॅनलला जाऊन मिळाला. दिवसेंदिवस शिवाजी पॅनलची लोकप्रियता वाढत गेली. शामराव अण्णांच्या पॅनलला जनतेचा प्रतिसाद कमी कमी होत निघाला. त्याला कारण घडलं ते आमदार डांगे आणि दादा पाटलानं गावात येऊन शामराव अण्णांच्या पॅनलचा प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळं आजवर हडवैर असणारे नेते मंडळी स्वार्थासाठी एकत्र आली अशी गावात हवा तयार झाली. त्यामुळं गावकऱ्यांची मानसिकता शिवाजी पॅनलकडे झुकली. तशातच आजवरच्या अण्णांचे समर्थक मतदार दलित समाज, मुस्लिम समाज, रामोशी समाज या मंडळींनी अण्णांना सोडलं. तरी पण अण्णांनी पैशाची ताकद लावली. त्याला तोडीस तोड आर्थिक ताकद धुंडरामनं पण उभी केली. शिवाय धुंडरामची भाषणं प्रभावी होऊ लागली. तो दलित वस्तीतून फिरताना म्हणाला, मी 30 वर्षांपूर्वी दलित समाजाचं जे चित्रण अण्णाभाऊ साठे, शंकरराव खरातांच्या कथा कादंबरीत वाचलं, तेच चित्र आजही जसंच्या तसं पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्हा लोकांना या राजकारण्यांनी काय दिलं या प्रश्नाचं उत्तर शोधा आणि मग आपलं मत ठरवा. रामोशी समाजात तो म्हणाला, तुम्ही तर शूर रामवंशी आहात, पण चोऱ्या, दरोडे, दारूधंदे या पलीकडे 40 वर्षात तुमच्या वाट्याला काय आलं? त्याने चर्मकार समाजापुढं संत रोहिदासांच्या कार्याचा आदर्श ठेवला. तर मातंग समाजापुढं म्हणाला, तुम्ही तर ब्राह्मणापेक्षाही उच्चभ्रू जातीतले, तुम्ही राजकर्त्या वंशाचे, क्षत्रिय वंशाचे, किष्किंधा, कौशल या राजघराण्यांचा वारसा असणारे, पौराणिक व रामायणकालीन मार्कंडेय व संदीपान ऋषींचे वारसा सांगणारे, पण युद्धात पराभव झाल्यानंतर तुमच्या वाट्याला भटकंती आली, वाईट कामं करावी लागली आणि म्हणून तुम्ही समाजापासून बाजूला फेकले गेलात. 40 वर्षांपूर्वी जे दारिद्र्य तुमच्या घरात होतं तेच आजही आहे, याचा विचार करून मतदान करा. अशा प्रकारची धुंडरामची भाषणं ऐकून दलित व मागास समाजाला त्यांच्या बकालपणाची जाणीव झाली. त्यांना मास्तर आपणास नवीन काहीतरी सांगतोय असं वाटायला लागलं. ते सत्य वाटू लागलं. त्यामुळे शिवाजी पॅनलला त्यांचाही पाठिंबा वाढत गेला. गावातल्या शेतकरी वर्गांपुढे बोलताना तो म्हणाला, ज्या मोरेला शेती कशी करतात हे माहीत नाही, गाजरं जमिनीत की वर उगवतात हे ठाऊक नाही, तो पुस्तकी पंडित मोरे शेतीचं अर्थशास्त्र मुंबईत बसून मांडतो. तो अमेरिकेच्या शेतकऱ्यांशी इथल्या शेतकऱ्याला स्पर्धा करायला सांगतो. हडकुळा पैलवान हिंद केसरीशी लढेल काय? आणि अण्णा देशमुख अशांच्या नादी लागून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी दादा पाटलांसारख्या गुंड माणसाचा निवडणुकीसाठी आश्रय घेतला आहे. आमदार डांगे तर त्यांच्या विरोधी पक्षाचा, पण तो डांगे सुद्धा केवळ स्वार्थासाठी अण्णा देशमुखांना मिळाला आहे. त्याला इथला शेतकरी कर्जबाजारी करून जलसिंचन योजना करायची आहे. त्यानंतर त्याचा कारखाना होणार हे आपणास नको आहे. आपण शासकीय कृष्णाखोरीचं पाणी मिळावं म्हणून प्रयत्न करूया. त्यांच्या नादी लागून बर्बाद होऊ नका. अशा पद्धतीनं कोपऱ्या कोपऱ्यावर गावात भाषणं करून धुंडरामनं माणसांची मनं बदलली. निवडणुकीत त्याच्या पॅनलचं पारडं जड होत निघालं. अण्णा देशमुख हादरला. त्यानंही निवडणूक जिंकण्यासाठी जंग पछाडला, पण शेवटी त्याला अपयश आलं. 15 पैकी 9 जागा शिवाजी पॅनलच्या निवडून आल्या. गावकऱ्यांनी जल्लोष केला. मौला मखदूम, सोमाजी आढाव, भीमा नाईक, मानसिंग चौगले हे म्होरकेही निवडून आले. गावभर जल्लोष आणि गुलालाची उधळण झाली. अण्णाच्या वाड्यापुढं पोरांनी फटाके वाजवले. धुंडरामसह त्याच्या सर्व पॅनलची गावातून वाजत गाजत मिरवणूक निघाली. भीमा नाईकला उपसरपंच तर मानसिंग चौगलेला सरपंच करण्याचं ठरवलं. 15 दिवसांनी सरपंचाची निवड झाली. मानसिंग सरपंच झाला. ग्रामपंचायतीच्या पायऱ्यावर गुलाल विस्कटून त्यातून नवीन गट पायऱ्या चढला. धुंडरामला धन्यता वाटली.
त्याच दिवशी त्यानं जनतेचे आभार मानण्यासाठी मारुतीच्या देवळासमोरच्या पारावर जाहीर सभा घेतली. निवडून आलेल्या सर्वांचा जाहीर सत्कार केला. त्यालाही लोकांनी हार तुरे दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यानं वृषालीला मुद्दा म्हणून बसवलं. लोकांच्या पुढे बोलताना तो म्हणाला, अण्णांनी व त्यांच्या लोकांनी व्यक्तिगत माझ्यावर अनैतिक मास्तर म्हणून टीका केली. त्यांनी तुम्हाला सांगितलं मी विधवा ठेवलीय. नाही बंधूंनो, ही अध्यक्षस्थानी बसलेली वृषाली माझी पत्नी आहे. हिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा आहे. हिला विधवा म्हणणार काय? जनतेतून नाही नाही चा पुकार झाला. तो पुढे म्हणाला, मला सत्तेचा हव्यास नाही. मला स्वतःला सरपंच व्हायचं नव्हतं, पण गावातला गोरगरिबावर होणारा जुलूम संपवायचा होता. त्यासाठी एक परिवर्तनाची लढाई जिंकायची होती. ती मी तुमच्या सर्वांच्या बळावर आज जिंकली आहे. त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. आता इथून पुढे गावगाडा तुम्ही चालवा. रमेश दिनकर सारखे चांगले सदस्य निवडून आलेत. ते मार्गदर्शन करतीलच. मला पुन्हा कोकणात जाऊन माझा उद्योग उभारायचा आहे. तो संकल्प पूर्ण करूनच मी गावाकडे येईन. तोपर्यंत एकजुटीनं गुण्या गोविंदानं इथला गावगाडा चालवा. माझ्या पाठीशी राहिलात त्याबद्दल तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानं भाषण संपवलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सभा संपली. त्यानं पुन्हा आपल्या मित्रांशी चर्चा केली. त्यांनी त्याच्या जाण्याला विरोध केला, पण त्यांना समजावून तो म्हणाला, मला यापुढं मास्तर या नावाची इज्जत ठेवायची आहे. त्यासाठीच मी काहीतरी प्रकल्प हाती घेईन. सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करीन. वृषाली कॉलेजवर आहे, त्यामुळे मला सावंतवाडीस गेलंच पाहिजे. त्यामुळे तुम्हीच सर्व हे सांभाळा. असा त्यानं मित्रांना सल्ला दिला. त्याला भीमा नाईक भेटला. तो त्याच्या पायावर वाकून म्हणाला, मास्तर, तुम्ही माझ्या आयुष्याचं सोनं केलं सा. आजवरचं आयुष्य दारू गुत्त्यावर गेलं, पण तुम्ही मला मानाचं पान दिलं सा. या गावचा उपसरपंच एका बेरडाला केलं सा. माझ्या आयुष्याचं सोनं झालं मास्तर, सोनं झालं. असं बोलत बोलत भीमा गहिवरला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून धोंडराम म्हणाला, भीमा, तू साथ केलीस म्हणून मी इथं बळकटपणे उभा राहिलो. तुझी साथ नसती तर यातलं काहीच घडलं नसतं. निवडणुकीत ही अण्णांची दादागिरी, गुंडगिरी तू आणि तुझ्या समाजानं मोडून काढली सा. म्हणूनच आपण काठावरचं का होईना यश घेऊ शकलो. त्यावर भीमा म्हणाला, तुम्ही मला पुढारी केलं सा. हितनं पुढं मी दारूधंदा करणार नाही. शाबास भीमा. असं म्हणून धुंडरामनं 5,000 रुपये भीमाच्या हाती ठेवत म्हणाला, भीमा, 1-2 म्हैसी घे. तुझ्या शेतीला तेवढाच दुधाचा धंदा पूरक होईल. भीमा नको म्हणत असताना सुद्धा त्यानं त्याच्या खिशात पैसे घातले. त्याला मौलाभाई भेटला. तो मौलाला म्हणाला, भाई, तुम्ही चिंता करू नका. तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हा भीमा नाईक तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचा गुत्ताही आता बंद होईल. त्यामुळे तुमच्या बुवा हाजी दर्ग्याचंही पावित्र्य राहील. त्यानं मौला मखदूमला दिलासा दिला. त्याला सोमाजी आढावानं उरभेट दिली. त्याला तो म्हणाला, तात्या, चिंता करू नका. मी लवकरच एखादा उद्योग उभारीन. त्यात तुमची 5-10 मंडळी कामावर घेईन. काही लागलं तर सांगत चला. मी वरचेवर येत जाईन. सोमाजीलाही बरं वाटलं. त्यानं हात जोडून त्याला नमस्कार केला. सर्वांचा निरोप घेऊन तो वृषालीसह जीपमध्ये बसला. जीपमध्ये बसून आपल्या मळ्यातल्या घरात परतला. तिथं पायरीवर दौलती पुष्पहार घेऊन त्याची वाट पाहत बसला होता. तो तिथं येताच दौलतीनं त्याला पुष्पहार देऊन त्याचं अभिनंदन केलं. तो दौलतीला म्हणाला, तू निवडणूक प्रक्रियेत कुठं आला नाहीस? वृषालीनं घराचं कुलूप काढलं. तिच्या पाठोपाठ ते दोघंही आत गेले. तो वृषालीला म्हणाला, खायला कांदे पोहे कर.
मग चहा घेऊ. वृषाली कामाला लागली. दौलती म्हणाला, तुझ्या बाबतीत मला आबांचा सक्त विरोध होता. राजकारणात पडायचं नाही अशी सक्त ताकीद होती. नाही तर आबा म्हणाले मी घर सोडून जाईन. त्यावर धोंडराम म्हणाला, ठीक आहे, आबांना सांग आता तुम्ही मळाही सोडू नका आणि घरही सोडू नका. आज रात्री आम्ही दोघंही परत सावंतवाडीत चाललोय. पण कशासाठी? दौलतीनं प्रश्न केला. त्यावर तो म्हणाला, इथं थांबून काय करू? एकतर वृषालीची नोकरी आहे, शिवाय मलाही काहीतरी केलं पाहिजे. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या इथं राहण्यानं आबांना पंचायत पडते, कारण त्यांची प्रतिज्ञा मोडेल ना. त्याच्या बोलण्यावर दौलती निरुत्तर झाला. धोंडरामनं बॅगेतून चेकबुक काढलं. त्यानं दौलतीच्या नावानं 1,00,000चा चेक लिहिला. तो चेक त्याच्या हाती देत म्हणाला, तू शेती सांभाळणार असशील तर मी सांगितल्याप्रमाणे दूध डेअरी पण काढ. हा घे चेक. जेव्हा लागतील तेव्हा पैसे काढ. मी तारीख टाकलेली नाही. त्यानं महाराष्ट्र बँकेचा चेक त्याच्या हाती दिला. दौलतीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याचा खांदा थोपटीत तो म्हणाला, बायकांसारखा रडतोस काय? येईल त्या परिस्थितीला सामोरं जायला शिक. तुझ्या बाबतीत आई बाबा ज्या पद्धतीनं वागतात त्याचं दुःख वाटतं. दौलती, अरे त्यांची जुनी अडाणी मानसिकता आहे. त्यांना दोष कशाला द्यायचा? ते तसेच वागणार. सोडून दे, विसरून जा, असं धोंडराम बोलला. वृषालीनं कांदे पोह्यांच्या डिश दोघांच्या हाती दिल्या व ती चहा ठेवायला आत गेली. तिघांचं एकत्र चहा पाणी झालं. ती बॅगा आवरू लागली. दौलतीला वृषाली म्हणाली, भाऊजी, हे प्रपंचाचं सर्व साहित्य तुमच्यासाठी राहू दे आणि लग्नाला बोलवायला विसरू नका. तिच्या पायावर वाकून नमस्कार करीत दौलती म्हणाला, वहिनी, तुम्ही देवता आहात. खऱ्या लक्ष्मीला घरात प्रवेश मिळाला नाही याबद्दल क्षमा मागतो. ती हसत म्हणाली, कसली क्षमा मागता? हे घरसुद्धा आबांचं व आईचं आहे ना, मग इथं प्रवेश मिळालाच की. हे दादानं बांधलंय, असं दौलती बोलला. त्यावर ती म्हणाली, घर बांधण्यासाठी दादाला मोठा कोणी केला? आई आबानीच ना. मग हे घरही त्यांचंच. आणि बरं का भाऊजी, हे जेव्हा उद्योग उभारतील ना, तेव्हा त्या उद्योगाला आम्ही यशवंत नाव देणार, आबांचं नाव देणार. हे ऐकून धोंडीराम मात्र रागावला. तो वृषालीला म्हणाला, ज्या आबांमुळं घर फुटलं, ज्या आबांनी शत्रूशी हात मिळवीत तुला घरात प्रवेश नाकारला, त्या आबांचं नाव कशासाठी द्यायचं? माणसानं इतकी टोकाची ईर्ष्या करू नये, आणि तीही आपल्या आईवडिलांशी. किती झालं तरी ते जन्मदाते आहेत. तिथं श्रद्धाच असायला हवी. आपण आबांचंच नाव तुमच्या उद्योगाला द्यायचं. बरं बघू, जेव्हाचं तेव्हा पाहू, असं म्हणून त्यानं विषय बंद केला. दिवस मावळताना दौलतीनं बॅगा जीपमध्ये चढवल्या. धोंडीराम वृषालीला घेऊन रानाच्या बांधावरून सर्व शिवारभराची पिकं पाहत जनावरांच्या छपराकडे आला. छोट्या खोंडाचं तोंड हातात घेऊन त्यानं आपलं तोंड त्याच्या नाकपुडीवर टेकवलं. त्यानं गाईच्या मस्तकावरून हात फिरवला. बैलांची पाठ थोपटली व वृषालीला म्हणाला, वृषाली, आपलं खरं वैभव हे आहे. लहानपणापासून मला यांचा लळा आहे. या शिवारात माझं मन गुंतलंय. मी कुठेही असलो तरी इथलं चित्र माझ्या मनात असतं. तो भावना वश होऊन बोलत होता. वृषाली त्याचा प्रत्येक शब्द कानात साठवीत होती. आंब्याच्या झाडाला मोहर यावा, त्याचा सुगंध शिवारभर दळवळावा, तसा त्याच्या शब्दाचा नाद आणि गंध तिला प्रसन्न करीत होता. त्यामुळं आपल्या जीवनाच्या नव्या वाटेवरचा प्रवास तिला आल्हाददायक गालिच्यावरून पावलं पडावीत तसा वाटला. ती त्याला म्हणाली, खूप झालं, नाहीतर या शिवाराला दृष्ट लागायची. त्यानं मावळत्या दिवसाकडे पाहिलं.
पुन्हा एकदा चहूदिशांनी झाडाच्या आश्रयाला येणारे पक्ष्यांचे थवे पाहिले. त्याच्या डोक्यावरून एक लांब बगळ्यांची माळ उडत चालली होती. तो तिला म्हणाला, वृषाली, ही बघ, निसर्ग देवतेच्या गळ्यातील सुंदर मोत्यांची माळ. खरंच किती सुंदर ना, असं तीही म्हणाली. म्हणून माझा जीव इथं गुंततो ग. चला, उशीर होतोय, ती म्हणाली. ते दोघे जीपजवळ आले. तो दौलतीला म्हणाला, दौलती, मी निघतो. आज मात्र आबा इथं वस्तीला येतील. बघतो, जमलंच तर आईला भेटून जाईन म्हणतोय. बघ तुझं तू, पण वहिनीचा अपमान होऊ देऊ नकोस, असं दौलती म्हणाला. त्यावर वृषाली म्हणाली, भाऊजी, अहो सासरमध्ये कसला आलाय मान अपमान. होणारा अपमान सुद्धा स्त्रीला सन्मानासारखा सोसावा लागतो. त्यांनी दौलतीचा निरोप घेतला. गाडी सुरू करताच तो वृषालीला म्हणाला, आजची रात्र आपण कोल्हापूरलाच थांबूया व सकाळी निघूया. तिनं मानेनंच होकार दिला. धुंडरामची जीप मळ्यातून गावात आली. त्यानं आपल्या वाड्यापुढे जीप थांबवली. तो वृषालीला म्हणाला, तू गाडीत बैस, मी घरातलं वातावरण पाहून येतो. ती गाडीतच बसली. तो जीपमधून बाहेर उतरला. दारात गाडी कोणाची आली म्हणून आबांनी सोप्यात येऊन पाहिलं. धुंडरामला पाहताच आबांनी तोंड फिरवलं. ते सरळ बाजूच्या देवघरात निघून गेले. त्याने आतून दाराला कडी लावून घेतली. धुंडरामला त्यांचं असं वागणं खटकलं. तरीही काही प्रतिक्रिया न व्यक्त करता तो सरळ आत स्वयंपाकघरात गेला. चुलीसमोर बसलेली आई त्याला समोर आलेला पाहून गोंधळून गेली. तशातच तिचा ऊर भरून आला. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सदगदित होत ती त्याला म्हणाली, लेकरा, कशी रे वाट चुकलास? काय करून बसलास? तो आईच्या पायावर वाकला. त्याचेही डोळे पाणावले. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. त्याच्या पाठीवर हात ठेवून आई म्हणाली, आयुष्यवंत हो. तेवढ्याच तिच्या शब्दाने त्याला बळ मिळालं. त्याच्या मनातील सगळा द्वेष गळून पडला. तो आईस म्हणाला, आई, चुकलो मी, पण तुझी सून देवता आहे. आईनं त्याला जवळ घेतला. त्याच्या गालावरून हात फिरवत ती म्हणाली, तुला तुझ्या बापाचा स्वभाव ठाऊक हाय. त्यांची आडी हाय. माझं काय बी चालत नाही. मला माफी कर. आई पुन्हा गहिवरली. तो आईला म्हणाला, आई, कसली माफी मागतेस? अगं, तू उंच पर्वतासारखी. पर्वताच्या कुशीत उगम पावलेल्या नदीकडे पर्वतानं माफी मागायची असते का? अगं, तू अथांग समुद्रासारखी, नदीची घाण आपल्यात सामावून घेणारी. त्यावर आई म्हणाली, नाही लेकरा, मी एवढी मोठी नाही. इथं माझ्या पायात बी बेड्या आहेत. ती माझं काय बी चालत नाही. आईनं सुनेचा विषय पण काढला नाही. तो समजायचा ते समजला व आईला म्हणाला, चलतो मी सावंतवाडला परत चाललोय. आईनं त्याच्या हातावर दही भाताचा घास ठेवला. तो तोंडात टाकून त्यानं पुन्हा आईच्या पायानं हात लावला व आईचा निरोप घेतला. तो स्वयंपाकघरातून बाहेर आला. देवघर अजून बंदच होतं. आतून कोणताही शब्द येत नव्हता. त्यानं फक्त बंद दारावरून नजर फिरवली. तो सोप्याच्या पायऱ्या उतरला. त्याच्या पाठोपाठ आई सोप्यात येऊन उभी राहिली. वाड्याबाहेर जाऊन सुनेला पाहण्यासाठी तिचा जीव कासावीस झाला. पण बंद दाराआडून दरडावणीचे शब्द आले, बायजे, बाहेर गेलीस तर याद राख. त्या शब्दांनी सोप्यातील पायऱ्या उतरायची तिची हिंमतच झाली नाही. तिनं सोप्याच्या पायरीवरूनच भरल्या डोळ्याने हात वर करून आपल्या लेकराला निरोप दिला आणि धुंडरामची गाडी आवाज करीत निघून गेली. धाडकन दार उडून आबा देवघरातून बाहेर आले. ते खूप संतापले होते. आपल्या बायकोला शिवीगाळ करू लागले. त्यांना जास्त न बोलता ती म्हणाली, चुकलं माझं, चुकलं. माझं बिचारं आईचं काळीज. त्याला लाज ना लज्जा.
लेकरा पुढं ते इरगळणारच की. तुमच्या एवढं निष्ठुर व्हायला मला नाही जमायचं. एवढ्या तिच्या बोलाने आबा थंड झाले. दौलती रानातून घराकडे आला. घरातलं गंभीर वातावरण ओळखायला त्याला वेळ लागला नाही. आईनंही सगळं पोटात घालून जेवणाची ताटं मांडली. जेवताना मात्र हळूहळू दौलतीनं विषय काढायला सुरुवात केली. त्यानं वृषालीनं सासू सासऱ्यांबद्दल बोललेला शब्द न शब्द आईला सांगितलं. ती किती मोठ्या मनाची आहे हेही पटवून दिलं. एवढंच नाही तर सावंतवाडीस दादा सुरू करत असल्या उद्योगाला वहिनीनं आबांचंच नाव कसं सुचवलं हेही सांगितलं. दौलतीनं आपल्या वहिनी व दादाबद्दल खूप खूप सांगितलं. शेवटी तो म्हणाला, केवळ आबा मळ्यात येणार नाहीत म्हणून दादा येथून निघून गेला. हा घाव मात्र आबांच्या वर्मी बसला. मगापासून ते दौलतीचा शब्द न शब्द न बोलता ऐकत होते. तो त्याच्या धंद्याला आपलं नाव देणार आहे तेही सुनबाईच्या सांगण्यावरून हे ऐकून त्यांच्या मनात परिवर्तनाचा अंकुर रुजत निघाला. मात्र दौलतीच्या शेवटच्या वाक्याने ते कासावीस झाले. केवळ आपल्या हट्टीपणामुळे धुंडरामनं गाव सोडलं हे त्यांना खूप झोंबलं. त्यांच्या मनातला बाप जिवंत झाला. त्यांच्या मनाला असंख्य वेदना झाल्या. त्या वेदनांनी ते आतल्या आत सरपडले. पण मनातले भाव चेहऱ्यावर आणले तर आपण पुरुष कसले. त्यांचा पुरुषी अहंकार जागा होताच. त्या अहंकारावर बापाच्या सहृदय मनानं मात केली. त्यांनी मध्ये जेवण थांबवलं. हात धुतले. कोणाशी काही न बोलता खांद्यावर घोंगडं घेतलं. डोईवर फेटा चढवला. हातात कुऱ्हाड घेऊन दाराआडचं पायतान पायात चढवून ते वाड्याबाहेर पडले. दौलतीनं विचारलं, आबा कुठे निघालात? वस्तीला. एवढे शब्द आबांनी उच्चारले. वाड्यातून बाहेर पडलेले आबा रस्त्यावरच्या अंधारात मिसळले आणि त्यांच्या डोळ्यांना लागल्या पाण्याच्या धारा त्यांच्या छातीवर घंगळल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.